आणि आता पाहणार आहोत पुणे त्याचबरोबर मुंबई शहरातील टॉप 9 घडामोडी। पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर। कृष्णा कोनजाकडून आर्थिक वादामधून आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदाची हत्या। पोलीस यंत्रणांची सक्षमता संपत चालली आहे। गृह खात्याने कार्यक्षमता दाखवावी। पुण्यामधील हत्या प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांची टीका। वांद्र्यामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। भारतनगरमधील अनधिकृत बांधकामांवर एसआरए कडून तोडक कारवाई। एसआरएच्या पाडकामाविरोधात ठाकरे गट आक्रमक। पुणे जिल्ह्यातील 13 शाळा अनधिकृत। जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्याकडून पालकांचं नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत शाळांची यादी जाहीर। एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधील बंद पडलेले ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ सुरू करा। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये एकूण 60 ऑक्सिजन प्रकल्प पैकी 19 प्रकल्प बंद असल्याची माहिती। पुढील काही महिन्यामध्ये नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस धावण्याची शक्यता। या संदर्भातला प्रस्ताव नागपूर मंडळाकडून रेल्वे बोर्डाकडे सादर। त्यामुळे नव्या 2 वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार। पुण्याच्या चाकण शहर आणि ग्रामीण भागामध्ये सलूनच्या दरामध्ये 20% वाढ। नाभिक समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय। त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसणार। वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषानं 45 लाखांची फसवणूक। मुंबईच्या साकीनाका परिसरातील घटना। गुन्हा दाखल। पुण्यामध्ये जेलमधून सुटल्यावर मोक्कामधील आरोपीनं मिरवणूक काढली। मिरवणुकीमध्ये गुंड समर्थकांची गर्दी। शक्ती प्रदर्शन करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न।